करणारे सगळी मंडळी जर पाहिली तर अभिमन्यू पवार असतील, नरेंद्र पाटील असतील, सुरेश दस असतील, हे सगळे भाजपने प्लांट केलेले लोक होते. नेमकं काय म्हणता येईल? आता एक जण त्यातून विड्रॉल होतंय, भूमिका घेत आहे. अलाउद्दीनचा चिराग बघितलाय का? अलाउद्दीनचा चिराग, त्याच्यातून एक जीन बाहेर येतो आणि त्या जीनला अलाउद्दीन सांगतो की तो जीन बाहेर येतो तो म्हणतो बोलो हुकुम मेरे आका. आणि मग आका त्याला काम सांगतो की तुझा ओबीसी मराठ्यात वाद लावून ये, तुझा मुस्लिम हिंदूत वाद लावून ये. आणि ते जी हुकुम मेरे आका म्हणून तो जीन जातो आणि त्याचं काम करून परत येतो. त्यामुळं आता असेच एक अलाउद्दीनच्या हातात एक चिराग आहे, त्याच्यातून असे जीन बाहेर निघतात. शेवटी असं आहे की संतोष देशमुख यांचं प्रकरण हे काय राजकारणाचा विषय नाही. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वच समाजाच्या, सर्व राजकीय पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटनेचे लोक देखील त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले आहेत. अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा नरेंद्र पाटील असतील किंवा सुरेश धस असतील, ह्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती करायला पाहिजे होती की एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झालं, याच्यामध्ये मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे. आणि मंत्र्यांनी राजीनामा जर अजितदादा घेत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कणखर गृहमंत्री ज्यावेळेला, कणखर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झाल्यावर फडणवीस साहेबांनी देखील भूमिका दाखवायला पाहिजे होती की जर तुम्ही राजीनामा देत नसेल तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढतो. म्हणजे तुमची लोक येऊन राजीनामा मागणार आणि राजीनामा घ्यायला कुणाकडे जायचं का? डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का? राजीनामा घ्यायचा किंवा मंत्रिमंडळातून बरखास्त करायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. त्या मुख्यमंत्र्याच्या जवळचेच आमदार लोक राजीनामा मागतात. आता बोलताना बोलली आका, सुरेश धसांना पण आका आहे. आका कोण, जीन कोण? असं आहे की तुम्ही जे सांगितलं ना की पवार, धस आणि नरेंद्र पाटील, तर ह्यांचा जो चिराग आहे, हे जीन ज्या चिरागामधून बाहेर निघतात तो चिराग कोणाच्या हातात आहे तर ते अलाउद्दीन कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळं ते ज्या जीनला हुकूम देतात तो जीन फक्त म्हणतो जो हुकूम मेरे आका, आणि दिलेलं काम ते परत करून येतात. जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात माफ करा, अरे एक माणूस मेला आहे, पोलिसाच्या कोठडीत मारला आहे आणि तुम्ही म्हणता त्याला माफ करा, पोलिसाचं मनोबल जाईल. मग उद्या पोलिसाचं मनोबल वाढवून अनेक लोक कारागृहात नेऊन तुम्हाला मारायचे, खून करायचा, त्यांचा आंदोलनकर्त्याचे खून करायचे तुम्हाला. ही काय पद्धत आहे बोलायची? म्हणजे माफ करा, पोलिसाचं मनोबल वाढवण्यासाठी माफ करा, लोक नेऊन जेलमध्ये खून करा त्यांचे. ही पद्धत आहे का? सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणातल्या अधिकाऱ्याला फक्त निलंबित नाही, बडतर्फ नाही, 302चा आरोपी करून त्यांना देखील फासावर चढवलं पाहिजे. शिकलेला मुलगा मेला, त्याच्या आईचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं का? त्याच्या आईला जाऊन सांगताय की वडाऱ्याचं पोरग कुठं दगड फोडणारं कुठं मरत असतं काय हार्ट अटॅकनी, आणि फडणवीसांच्या विरोधात बोलून त्यांची मनं जिंकवायची आणि परत त्या ठिकाणी त्यांचा घात करायचा. ही मी सांगत नाही, त्या आईनं चॅनलवर त्या ठिकाणी मुलाखतीत सांगितलं. ही राजकारणाची पद्धत आहे. किती माणुसकी सोडून दोन प्रकरणात वेगळ्या भूमिका घ्यावा. शेवटी याला देखील काही मर्यादा आहेत. अशी ही बनवाबनवी जास्त काळ चालत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.